हॅलो डिअर स्टुडंट्स, कसे आहात सगळे? इयत्ता 6वीचा सिलेबस चेंज झालेला आहे आणि त्या चेंज झालेल्या सिलेबस मधला जो पहिला चॅप्टर आहे सायन्सचा, लक्षणे सजीवांची, हा धडा आपण आज शिकणार आहोत, तो सुरू करणार आहोत. या धड्यामध्ये सजीव आणि निर्जीव वस्तू ह्यांच्यामध्ये मुख्य काय फरक असतो, सजीवांना सजीव का म्हणतो आपण, किंवा त्यात काय वैशिष्ट्यपूर्ण त्यांच्यात कॅरेक्टरिस्टिक्स किंवा काय त्यांचे गुणधर्म काय असतात, निर्जीव वस्तू काय वेगळ्या असतात, असं एक आपण कंपॅरिझन आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. थोडंसं मराठी इंग्लिश मिक्स असेल हो माझं, अगदी पूर्ण शुद्ध मराठीमध्ये काही काही शब्द बरेचदा आठवत नाहीत, पण येस, जेवढे गरजेचे आहेत ते सगळे मराठी शब्द मी नक्कीच सांगेन. सो व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. जी काही माहिती मी सांगणार आहे ती लिहून घ्या, कारण तुम्हाला स्टडी मटेरियलच काही नाही आहे अवेलेबल मार्केटमध्ये. सो इथं जे जे काही मी लिहून देणार आहे वहीमध्ये लिहून घ्या, तुमच्या नोट्स तयार करा. 6वीपासूनच ह्या सगळ्या सवयी लावून घ्या तुम्हाला, की नोट्स कशा लिहायच्या किंवा काय. नुसतंच असं पिक्चर बघितल्यासारखं बघत बसू नका. वही, पेन, पेन्सिल सगळी सोबत ठेवा. इथे जी काही माहिती आपण डिस्कस करणार आहोत ती माझ्या बरोबर तुम्ही पण लिहून घ्या. असं समजा तुम्ही वर्गात शाळेत शिकायला बसलेला आहात. सो चला, तुमच्या सायन्सच्या पुस्तकामध्ये एक पहिल्याच पानावरती हे चित्र दिलंय आणि हे काहीतरी मोती कुत्र्याबद्दल वगैरे माहिती सांगितली आणि त्याच्यामध्ये असं एक हे आहे की जेव्हा ते कुत्रं विकत घेतलं त्या मुलांनी, तर तेव्हा ते छोटूसं होतं जसं इथं दिसतंय आणि मग नंतर कालांतरानं त्याची वाढ झाली. बरोबर ना? तुम्ही पण तर आधी लहान असता, एकदम छोटूसे, दुपट्यात गुंडाळून, आणि मग नंतर तुम्ही मोठे होतात, एकदम आता चांगलेच मोठे होता, तुम्ही अजून मोठे होणार आहात, आता अजून तुम्ही मधल्याच स्टेजमध्ये आहात. सो तो जो कुत्रा किंवा आपण सगळेच असो, आपण सगळे सजीव आहोत, होय की नाही? सो सजीवांचं हे एक वैशिष्ट्य आहे की सजीवांच्या मध्ये ही अशा पद्धतीची वाढ दिसून येते, त्यांचा शरीराचा आकार वाढला, वजन वाढलं वगैरे. सो तो कुत्र्याचा आकार वाढला, परंतु त्याची जी खेळणी होती किंवा त्याचा जो गळ्याचा पट्टा होता, त्याची जी ओढायची चेन वगैरे होती, ह्या वस्तूंचा आकार मात्र वाढला नाही. मग हे असं का? मग तुम्ही म्हणाल येस, की हा कुत्रा हा सजीव होता म्हणून त्याचा आकार वाढला. पट्टा, साखळी, चेन जी आहे, तर ह्या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत, त्यांचा आकार वाढणार नाही. अगदी बरोबर, होय की नाही? सो या कन्सेप्टवरून किंवा आता जे आपण डिस्कस केलं त्याच्यावरून आपण सजीव आणि निर्जीव वस्तूंची एक लिस्ट वेगळी बनवणार आहोत. आता इथं तुमच्या पुस्तकामध्ये अजून एक चित्र दिलंय. आता ह्या चित्रामध्ये त्यांनी काय सांगितलंय, ह्या चित्रातले असे 2 ग्रुप बनवायचे आहेत आपल्याला, की ज्यांना म्हणजे थोडक्यात जे सजीव आहेत आणि जे निर्जीव आहेत, असे थोडक्यात ज्यांना ऊर्जा लागते, ज्यांना खाऊ लागतो, ज्यांना अन्न लागतं असे, आणि ज्यांना अन्न लागत नाही, ज्यांच्या अन्नाची गरज नाही असे दोघांचा ग्रुप आपल्याला बनवायचा आहे. चित्र नीट बघून घ्या, आपण ती लिस्ट बनवूयात. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण सजीव जे काही आहेत किंवा ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांची लिस्ट बनवूयात पहिल्यांदा. बघा, मी आता इथं लिहिताना त्याला सजीव असंच म्हणते, ठीक आहे? दिसतंय का रे तुम्हाला? हा, सजीव वस्तू किंवा सजीव ह्यातले कोण कोण आहेत चित्र आठवा. त्या चित्रामध्ये आपल्याला एक आजोबा, म्हणजे ते शेतकरी आहेत ना, शेतात बसलेत म्हणून त्यांना आपण आजोबा न म्हणता शेतकरी म्हणूयात. हा, दिसतंय, ओळखतंय, वाचता येतंय? ठीक आहे. त्यानंतर शेतकऱ्यासोबत त्याचा मुलगा पण आहे. त्यानंतर त्या चित्रामध्ये अजून काय काय होतं आठवा. ते तुम्हाला स्कॉलरशिप मध्ये किंवा असं एक बुद्धिमत्तेवरती आधारित हे असं ना, की एखादं चित्र दाखवतात काही सेकंद आणि त्या चित्रात काय काय दिसतंय ते लिहा. तसं आपण गेम खेळूयात. चित्र आता आपलं बघून झालं, त्या चित्रातल्या मॅक्सिमम गोष्टी आपल्याला काय काय आठवतात ते बघूयात. शेतकरी आठवला मला, मुलगा आठवला, कोंबडी आठवली, कोंबडी, त्यानंतर कोंबडा पण होता, त्यानंतर त्याची पिल्लं होती, बरोबर. त्यानंतर ऊस होता, ऊसाचं शेत होतं ना, सो ऊस होता. अजून काय होतं रे? झाड होतं, राईट, झाड होतं, आजूबाजूला गवत होतं, पक्षी पण होते ना रे त्या ह्याच्यामध्ये, त्या चित्रामध्ये. अरे हा, त्याच्यामध्ये एक हे होती, शेळी पण होती,
शेळी होती, त्यानंतर बैल गाय होता, बरोबर. अरे बापरे, केवढी मोठी लिस्ट तयार झाली बघा आपली. हा, बैल गाय, अजून काय काय आठवतंय बघा. कोंबडा कोंबडी झालं, पिल्लं होती, पक्षी पण होते ना रे, मुलगा आहे, अजून काय राहिलं, गवत लिहिलं आपण, येस ऊस लिहिलं, बस झालं. एवढे 12-15 हे ह्या चित्रामधले सजीव वस्तू झाल्या. आणि आता निर्जीव वस्तू, ज्यांना अन्नाची गरज नाही. थोडस वाकडं तिकडे येते, समजून घ्या रे पोरांनो. मला तर भीतीच वाटते असं काही लिहायची, म्हणजे मराठी लिहायची एक तर सवय नाही, त्यामुळे. बघा निर्जीव वस्तू काय काय आहे. आता निर्जीव वस्तूमध्ये एक ट्रॅक्टर होता, बरोबर. ट्रॅक्टर होता, बैलगाडी होती, त्यानंतर बुट्टी एक होती ना, त्या मुलाच्या डोक्यावर एक बुट्टी होती, टोपली म्हणू, बुट्टी किंवा टोपली म्हणू, छान शब्द आहे जरा, टोपली. हा, त्या शेतकरी जो बसला होता त्याच्या पायासमोर मला चप्पल दिसल्या होत्या. अरे, चपला किंवा चप्पल म्हणूयात. अजून काय आठवतंय बघा 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 बघा. अजून मला ते काहीतरी विळा कुदळ हे पण होतं ना रे, कोयता विळा, त्यानंतर कुदळ होती. अजून काय आठवतंय बघा, कुदळ, विळा, चप्पल. अजून एक पाण्याचा माठ एक होता बघा, बरोबर. माठ म्हणते, हा, मडके म्हणा, माठ म्हणा, तुम्ही काय म्हणता रे, पाण्याचं माठ, डेरा म्हणतात कोणी कोणी, कोणी मडके म्हणतात, कोणी माठ म्हणतात. तुम्ही काय म्हणता सांगा मला. हा, मी माठ लिहिते, कोणी डेरा लिहिलं तरी चालेल, मडकं म्हटलं तरी चालेल. दोरी एक असेल तिथे, दोरी एक होती. अजून काय राहिलं का बघूयात याच्यात आपण ह्या चित्रामध्ये. अरे क्लिअरच झालं आपलं सगळं, गेलंच. लिहून घेतलं होतं का तुम्ही, गेलं ते आता माझ्याकडून. ठीक आहे, तर ते आय होप तुम्ही ते लिहून ठेवलं असेल. सो दोरी झाली, पक्षी वगैरे हे सगळं लिव्हिंग झालं होतं आपलं. हा, बादली एक राहिली होती बघा लिहायची, बादली राहिली होती, आणि टब, टब आणि बादली ह्या 2 गोष्टी लिहायच्या राहिलेल्या होत्या. तर दोरी आहे. तर ह्या सगळ्या वस्तूंमध्ये ज्यांची वाढ होते त्या गोष्टी म्हणजे सजीव होत्या आणि निर्जीव होत्या. आता असंच एक ऍक्टिव्हिटी तुम्हाला या चित्रामध्ये करायला सांगितली आहे. ही एक झाड आहे, त्या झाडाजवळ जायचंय आणि त्या झाडाजवळ तुम्ही झाडाच्या बुंधा जर कधी ऑब्झर्व केला तर त्या बुंध्यांवरती सालीच्या वेगांमध्ये, जमिनीवर, झाडाखाली, मातीमध्ये वगैरे तुम्हाला बारीक बारीक सजीव दिसतील ना. मुंग्या असतात, वाळवी असते, मुंगळे असतात, अजून छोटे छोटे काही किडे असतात, आपल्याला त्यांची नावं पण माहित नसतात, होय की नाही, ते असतात. पानांवर, झाडांखाली, पाचोळ्यात, सगळीकडे हे वेगवेगळ्या प्रकारची किड. पाचोळ्यामध्ये गांडूळ, अर्थवर्म असतं, बरोबर. आणि मग त्याची एक यादी तयार करायला सांगितली आपल्याला. उगवलेले गवत, लहान रोपटी असतात, ह्या सगळ्यांची एक यादी आपल्याला करायला सांगितलं. ती पण यादी आपण करूयात. झाडाजवळ असणारे ज्या वस्तू आहेत त्यांची यादी. मग सगळ्यात आधी आपल्याला त्यांनी सांगितलंय झाड, मग ते पण आपण इथं जरा खाली लिहिते, इथून लिहिते, थोड्या कमी वस्तू आहेत त्यामुळं इथून खालनं लिहिते. झाड, गवत आहे, झाडाच्या आजूबाजूला रोपटी असतात छोटी छोटी. सजीव वस्तू लिहायच्या फक्त त्याच्या आजूबाजूला असणारे सजीव. फुलपाखरं असतील, हे लिहून घ्या माझ्यासोबत ही नावं. फुलपाखरे असतील, पक्षी असतील वेगवेगळे, कावळा, चिमणी सारखे, बरोबर. गोगल गाय असू शकते झाडाजवळ. ऑब्झर्व करा तुम्ही पण, जा आजूबाजूचं एखादं मोठं झाड बघा आणि त्या झाडाजवळ ह्या सगळ्यापैकी काय काय तुम्हाला दिसतं ते मला सांगा. त्यानंतर मधमाशा असू शकतात, नुसत्या माशा असू शकतात, आपल्या साध्या माशा. मग तुम्ही म्हणाल गांधील माशा असू शकतात, बरोबर. डास असू शकतात, चिलट असू शकतात, बरोबर.
अजून काय असू शकतं बघा बरं त्या झाडाच्या आसपास. म्हणजे आता हे आपण तयार करतो इमॅजिन करून, पण तुम्ही खरंच जाऊन तिथं ऑब्झर्व करा की ह्या झाडाच्या आसपास अजून काय काय वस्तू दिसतील आपल्याला. कोळी किंवा कोष्टी दिसतील, बरोबर. कोष्टी किंवा कोळी माहिती आहे ना सगळ्यांना. त्याच्यानंतर पक्षी, मगाशी म्हणलं तसं तुम्हाला बुरशी असू शकते, आणि वेगवेगळे सूक्ष्म जंतू पण असू शकतात. सूक्ष्म जंतू म्हणजे काय, जे आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत ते. अजून ह्याच्यात खूप काही लिस्ट ऍड होऊ शकते. आता तुम्ही तुम्हाला अजून काय काय आठवतंय. मला आता एवढं आठवलं की मी नावं लिहिली. तुम्हाला अजून ह्याच्यात काय काय आठवतात किंवा तुम्ही ऑब्झर्व केलं त्या वस्तूंची नावं मला ह्या लिस्टमध्ये ऍड करायला कमेंट करून सांगा. की आपण हे लिहू शकतो मॅम, हे असू शकतं का, वगैरे वगैरे. आपण सगळे मिळून ही लिस्ट तयार करूयात. आता इथं काय सांगितलंय बघा तुमच्या पुस्तकामध्ये. काही सजीव दूर अंतरावरून दिसतील एवढे मोठे असतात, काही सजीव खूपच लहान असतात की जे नुसत्या उघड्या डोळ्याने दिसणार नाहीत असे पण बारीक असतात. ज्याला आपण मायक्रोस्कोप असतो ना, तो मायक्रोस्कोप घेतला तरच आपल्याला ते सजीव दिसतात. असे पण काही सजीव असतात, बरोबर. प्रत्येक सजीव लहान असू देत, मोठा असू देत, कोणताही असू देत, त्याला 3 मेन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे हवा, दुसरं म्हणजे अन्न, आणि तिसरं म्हणजे पाणी. ह्या तिन्ही शिवाय कोणताही सजीव जगू शकतो का, नाही जगू शकत. अन्नापासून त्यांना ऊर्जा मिळते आणि त्या अन्नामुळे त्या सजीवांची वाढ होते. सो वाढ होणं हे सजीवांचं एक महत्वाचं लक्षण आहे, वैशिष्ट्य आहे. ह्याच्या पुढच्या भागामध्ये ना आपण ह्या वाढ म्हणजे काय, कशा पद्धतीनं वाढ होते आणि त्याच्याबद्दलची अजून डिटेल माहिती बघणार आहोत. आज इथेच थांबूयात. ही सगळी माहिती तुम्ही लिहून घेतली असेलच. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. तुमच्या काही सूचना असतील तर त्याही सांगा. तुमची काही गरज असेल, अजून हे पण हवं ते पण हवं, तेही सांगा. आपण तुमच्या मॅक्सिमम ज्या सूचना आहेत त्यांचा विचार करूयात आणि त्या पद्धतीनं बदल करूयात. ठीक आहे, इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.